नमस्कार, मी श्वेता पाटील श्वेताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज तुमच्यासाठी उपवासाचं थालीपीठ कसं बनवायचं याची रेसिपी घेऊन आलेली आहे। अगदी कमी तेलामध्ये आणि कुरकुरीत असे हे थालीपीठ बनतं, मस्त लागतं, क्रंची होतं। दह्यासोबत आणि उपवासाच्या चटणीसोबत सर्व करा, अतिशय भन्नाट असं होतं। चला मग करूयात। सर्वात आधी आपण भिजवलेले 1 कप होतील एवढे साबुदाणे घेतलेले आहेत। मी साबुदाणे 7 ते 8 तास भिजत घातलेले होते। जर तुम्ही बारीक साबुदाणा वापरत असाल तर तो अगदी 2 तासातच छान असा भिजतो, मोकळाही होतो। अर्धी वाटी उकडलेला बटाटा सोलून त्याचे काही काप करून घेतलेले आहेत। पाव वाटी शेंगदाण्याचा कूट, चवीपुरता मीठ, आलं आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे 1 चमचा होईल एवढी, कोथिंबीर आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। तसेच आपण याच्यात राजगिऱ्याचे पीठ घालून घेणार आहोत। इथे आपण 4 चमचे होईल एवढा राजगिऱ्याचे पीठ घातलेला आहे। तसेच चवीपुरता थोडीशी साखर, पाव चमचा होईल एवढी। आता हे सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेणार आहोत। आता या थालीपीठाला छान लाल रंग यावा म्हणून मी इथे मिरची पावडरचा वापर केलेला आहे। आपण इथे हिरवी मिरचीचा ठेचाही या थालीपीठात घातलेला आहे, त्यामुळे मी अर्धा चमचा होईल एवढीच मिरची पावडर घालते आहे, जेणेकरून थालीपीठाला फक्त रंग येईल, ते जास्त तिखट होणार नाही। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त कणकेचा गोळा ज्या पद्धतीने आपण मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हेही पीठ मळून घ्यायचं आहे। छान असा गोळा तयार झाला की आपण हे कणिक 5 ते 10 मिनिटांसाठी फुगत ठेवणार आहोत। इथे आपली 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत। कणिक फुगत घातल्यामुळे त्यामध्ये सर्व जिन्नस छान मिक्स होतात आणि त्याला चव छान येते, त्यामुळे आपण हे 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवलेलं होतं। आता इथे मी एका प्लास्टिकची पिशवीचा उपयोग केलेला आहे। तुम्ही दुधाची पिशवी वापरली स्वच्छ धुवून तरीही चालेल। पिशवीला आपण थोडंसं पाणी लावून घेणार आहोत, त्यावरती एक कणकेचा गोळा घेतो त्याच पद्धतीने मी एक गोळा काढून घेतलेला आहे या पिठाचा आणि अशा पद्धतीने आपण त्याला थापून घेणार आहोत। इथे मी हाताला थोडंसंच पाणी लावून घेतलेलं आहे, जेणेकरून ते पीठ आपल्या बोटांना चिकटणार नाही। थालीपीठाच्या मध्यभागी एक होल करून घेतलेला आहे छोटासा, जेणेकरून ते छान मस्त कुरकुरीत होईल, मधून क्रंची होईल। अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पिशवीवर थालीपीठ थापून झालं की अलगद हाताच्या मदतीने आपण ते हाताच्या पंजावर काढून घेणार आहोत। मी नॉनस्टिक पॅनला अगदीच थोडंसं तेल लावलेलं होतं। दोन्ही बाजूनी छान असं मंद ते मध्यम आचेवरती हे थालीपीठ खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। मस्त असं खरपूस भाजून झालेलं आहे। थोडंसं भाजण्यासाठी आपण तेल घालून घेतलेलं होतं। पाहू शकता एकदम मस्त असा रंग आलेला आहे मिरची पावडर घातल्यामुळे आणि थालीपीठही खूप मस्त क्रंची कुरकुरीत झालेलं आहे। अगदीच 3 ते 4 मिनिटात हे थालीपीठ तयार होतं। उपवासाच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व करा, जबरदस्त लागतं आणि पोटभर होतं। कशी वाटली आजची थालीपीठची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।